मेकअप करताना ब्लश लावायचं चुकलं तर आज बघा आपल्या क्लासमध्ये काय झालं ते. आज ना आपल्या दिवसाची सुरुवात एका बेबी हेअरकटने झाली. ह्या ज्या ताई होत्या ना त्या फर्स्ट टाइमच आपल्याकडे आल्या होत्या आणि त्यांच्या मुलीचा हेअरकट या आधी दुसरीकडे करायच्या, पण आज जो आपण हेअरकट केला ना तो त्यांना प्रचंड आवडला होता. आणि तुम्ही बघू शकता जे आपलं छोटं क्लायंट आहे तिलाही फर्स्ट टाइम तिचा हेअरकट फार आवडला होता. त्यानंतर अकॅडमीमध्ये आमचं हेअरस्टाईलचं सेशन चालू होता. मी स्टुडंट्सना वेगवेगळ्या टेक्निक्स खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या, कारण हेअरस्टायलिंगमध्ये ना टेक्निक हीच किंग असते. हेअर प्रिपरेशनचं नॉलेज मी आधी दिलं होतं, पण आज आपण बॅक कोमिंग, ब्लो ड्राय आणि क्रिम्पिंग शिकवणार होतो, जे हेअरस्टाईलच्या प्रिपरेशनसाठी खूप इम्पॉर्टंट असतं. मी ना माझ्या मुलींना नेहमी सांगते की जितकं प्रिपरेशन स्ट्रॉंग ना तितकीच हेअरस्टाईल परफेक्ट आणि सुंदर दिसते. आज क्लासमध्ये हेअरस्टाईलच्या बेसिक पासनं पूर्ण हेअरस्टाईल कशी करायची हे आज मुलींचं सगळं कव्हर करून घेतलं. त्यासोबतच काही मुली मेकअप करत होत्या आणि मेकअपमध्ये नवीन असल्यामुळे ना काही मुली चुकतात पण, आणि अगदीच अशी चूक आज एका मुलीकडून झाली. तिने एकदम जास्त प्रमाणात आज ब्लश लावलं होतं आणि अशा चुका घडल्यानंतर मुली पॅनिक होतातच, पण पॅनिक न होता सिच्युएशन कशी हँडल करायची आणि झालेली चूक कशी सुधारायची हे आज मी मुलींना शिकवलं. मला काय वाटतं ना, ह्या चुका इथे शिकत असताना व्हायलाच हव्या, कारण ह्याच जर चुका परत रिअल क्लायंट करताना झाल्या ना त्यावेळेस तुम्हाला त्याचं सोल्युशन कसं काढायचं हे समजणार नाही. त्याच्यामुळे मुलींना मी म्हणत असते क्लासमध्ये जेवढ्या तुमच्या चुका होतील तेवढं चांगलं आहे, कारण तुम्ही त्या इथनं करेक्ट कशा करायच्या हे शिकून जाता. रोज रोज काम करून ना मुली आज थोड्याशा बोर झाल्या होत्या, म्हणून सर्वांनी मिळून आज एक गेम घ्यायचं ठरवलं. आणि आपल्या क्लासमध्ये ना वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमधनं वेगवेगळ्या कल्चरमधनं मुली आलेल्या आहेत. कोणी सोलापूर, नागपूर, राजस्थान, आपलं महाराष्ट्र, वेगवेगळ्या ठिकाणचं कल्चर वेगवेगळं असतं. आज प्रत्येकीने जिथलं तिथलं कल्चर समजून सांगितलं आणि खूप मजा आली क्लासमध्ये. अशा पद्धतीने आमचा आजचा दिवस झाला. आणि तुम्हालाही अशा आमच्या मेकअपबद्दलच्या गमती जमती ऐकायच्या असतील तर आजच माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका. बाय.